विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती माता रमाई तथागतांनी निर्माण केलेला पूजनीय संघ बुद्ध धम्म संघ त्रिरत्नाला त्रिवार अभिवादन आणि सर्व उपासक आणि उपासिका आपणास मंगलमैत्री आशीर्वाद. भगवान बुद्ध म्हणतात, जो धम्माला जाणतो तो मला जाणतो आणि जो मला जाणतो तो धम्माला जाणतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर भगवान बुद्धाला जाणायचं असेल, भगवान बुद्धाला जर बघायचं असेल, तर त्याला धम्माशी संपर्क करावा लागेल. कारण कायरूपी बुद्ध या संसारामध्ये आता नाही आहेत, पण धम्माच्या रूपामध्ये जे बुद्ध आहेत त्या बुद्धाच्या संपर्कात जाण्यासाठी आपल्याला धम्म चांगल्या प्रकारे समजणं अतिशय महत्त्वाचं. जर वर्तमान काळामध्ये जर बुद्ध असते, मग ते बुद्ध वाराणसीला असते, गयाला असते, या पृथ्वीच्या कोणत्याही टोकावरती जर बुद्ध असते तर आपण भगवान बुद्धांना भेटण्यासाठी गेलो असतो. भगवान बुद्धांना आपण प्रश्न विचारले असते, आपलं दुःख त्यांच्या पुढे मांडलं असतं आणि भगवान बुद्धांनी आपल्या दुःखाचं निवारण करण्याचा मार्ग त्यांच्या वाणीद्वारे आपल्याला सांगितलं असतं. पण वर्तमान काळामध्ये कायचे बुद्ध नाहीत. तर मग भगवान बुद्ध काय म्हणतात, तुम्ही धम्म काया बुद्धाच्या संपर्कात जा. महापरिनिब्बाण सूत्रामध्ये जेव्हा भगवान बुद्ध त्यांचा मृत्यूचा कालावधी जवळ येतो, तेव्हा मृत्यूच्या अगोदर ते भिक्षूंना सांगतात की भिक्षूंनो, माझ्या मृत्यूनंतर कदाचित तुम्हाला असं वाटेल की तुमचा आधार या जगामध्ये कोणी नाही. बुद्ध आमचे आधार होते, बुद्ध आमचे श्रद्धास्थान होते, आता बुद्ध या संसारात राहिले नाहीत, तर आमचा आधार कोण? तर भगवान बुद्ध म्हणतात, माझ्या मृत्यूनंतर तुमचा आधार जर कोणी असेल तो तो धम्म आहे. आणि उपासकांनो, या धम्मामध्ये खूप ताकद आहे, कारण या धम्मातूनच बोधिसत्व बुद्ध बनतो आणि या धम्माच्या आधारानेच भिक्खू संघ पवित्र बनतो. जेवढे काही बोधिसत्व बनतात ते या धम्माच्या आधाराने, बुद्ध बनतात त्या धम्माच्या आधाराने, आणि अरहंत लोक बनतात धम्माच्या आधाराने. म्हणजे या धम्माच्या आधाराने या संसारात सुखही प्राप्त होते, सुगतीही प्राप्त होते आणि मुक्तीही प्राप्त होते. तर भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलं की तुमचा आधार, तुमचं श्रद्धास्थान आणि तुमच्यासाठी वर्तमान काळामध्ये जर धम्म रूप जर तुम्हाला बघायचं असेल, बुद्धाचं रूप बघायचं असेल, त्यांचा स्पर्श करायचा असेल, तर तुम्हाला धारण करेसो धम्म या तत्वाला अनुसरण करावं लागेल. धारण करेसो धम्म याचा अर्थ असा की तुम्हाला धम्म आचरणामध्ये आणावं लागेल. आपल्याकडे दोन प्रकारचा धम्म आहे, एक आहे ज्ञानाचा धम्म आणि एक आहे आचरणाचा धम्म. ज्ञान माणसाकडे किती जरी असेल पण ते आचरणामध्ये नसेल तर ते ज्ञान अमृत बनत नाही. ते ज्ञान एकमेकांना सांगण्यासाठी, संवाद करण्यासाठी, वादविवाद करण्यासाठी उपयुक्त ठरते, पण ते ज्ञान अमृत बनत नाही. तर बुद्ध म्हणतात, ज्ञानाचं अमृत कधी बनते? ते ज्ञान आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरावं लागतं. शील समाधी प्रज्ञेचा जोपर्यंत आपण अनुभव घेत नाही, त्या तत्वांना आपल्या जीवनात उतरवत नाही, तोपर्यंत आपल्याला धम्माची चव कळणार नाही. धम्म अमृत समान कसं आहे ते समजणार नाही. तर हा धम्मच एक बुद्धाचं रूप आहे. जो व्यक्ती या धम्माला जाणतो त्याच्या चित्तामध्ये बुद्ध उत्पन्न होतात, धम्म उत्पन्न होतात, संघ उत्पन्न होतात. मग आता प्रश्न पडला की धम्माला कसं जाणायचं? आता भगवान बुद्धाचा जो धम्म आहे तो 84 आधा धम्मस्कंदामध्ये आपल्याला सांगितला गेला. त्रिपिटकामध्ये, विनयपिटकामध्ये 21,000 सुत्त, सुत्तपिटकामध्ये 21,000 सुत्त आणि अभिधम्म पिटकामध्ये 42,000 सुत्त. टोटल 84,000 धम्मस्कंद सुत्त आज आपल्याला त्रिपिटकामध्ये बघायला मिळतात. आणि सर्वसाधारण माणसाला हे संपूर्ण त्रिपिटक वाचन करणे, त्याचं अध्ययन करणे त्याच्यासाठी कठीण आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये बुद्धाचं तत्वज्ञान समजून घेण्यासाठी या त्रिपिटकाचं अध्ययन केलं जात होतं. श्रीलंका असेल, ब्रह्मदेश, थायलंड, हे जे काही बुद्ध राष्ट्र आहेत ते अजूनही बुद्धाला समजून घेण्यासाठी त्रिपिटकाचा अभ्यास करतात. आणि आपण खूप पुण्यवान आहोत की आपल्याकडे त्रिपिटकही उपलब्ध आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी
या त्रिपिटकाचा अभ्यास करून आपल्याला एक सुंदर ग्रंथ दिला, तो म्हणजे बुद्ध आणि धम्मग्रंथ. तर मग आपल्याला भगवान बुद्धाच्या संपर्कात जाण्यासाठी धम्म समजणं खूप महत्त्वाचं आहे. कदाचित तुम्हाला वाटेल की तुमच्या घरामध्ये बुद्धाची मूर्ती नाही, आपण जर बुद्धाची मूर्ती आणली म्हणजे आपण बुद्धिस्ट बनू, बाबासाहेबांची मूर्ती आणली म्हणजे आपण बुद्धिस्ट बनू, धार्मिक बनू. तो उपासकांनो, ती मूर्ती आहे, तो एक धातू आहे. बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती, संघानुस्मृती, त्याचं स्मरण करण्यासाठी त्या धातूला आकार दिला, त्या धातूला बुद्धाचं रूप दिलं. पण ती एक मूर्ती आहे आणि मूर्ती निर्जीव असते, ती कुणाचंही कल्याण करत नाही. पण त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की भगवान बुद्धाचं रूप असं होतं आणि त्या रूपाचं आपण चिंतन मनन करतो, बुद्धाचं स्मरण करतो. मग बुद्धाचं स्मरण झालं, धम्माचं स्मरण झालं, संघाचं स्मरण झालं, तर आपली श्रद्धा बलवान होते आणि श्रद्धेला बलवान करण्यासाठी भगवान बुद्धाच्या मूर्तीपुढे बसावं लागतं. पण फक्त भगवान बुद्धाच्या मूर्तीपुढे बसलं आणि वंदना घेतली म्हणजे आपण परिपूर्ण धार्मिक झालो, तर असं नाही. तर आपल्याला शुद्ध धम्म आपल्या जीवनात उतरावा लागतो. मग आता त्या धम्माला समजून घेण्यासाठी काय करावं लागेल? तर त्या धम्माला समजून घेण्यासाठी हे मार्ग आहे. बुद्धविहारात जाणे हा एक मार्ग आहे. आज बहुतेक वेळा लोक बुद्धविहारात जात नाही, कारण बुद्धविहारामध्ये सत्य सांगितलं जातं, मनोरंजन केलं जात नाही. आज ऐहिक सुखामध्ये अटकलेली लोक, त्यांना मनोरंजनामध्ये रस वाटतो. या संसारामध्ये आस्वाद आहे, त्याच्यामध्ये त्यांना गोडी आहे. पण भगवान बुद्ध म्हणतात की संसारात आस्वाद आहे, तो दोष पण आहे. तो दोष लोकांना समजत नाही. ज्या व्यक्तीला दोष कळतो त्या व्यक्तीला मुक्तीची गरज पडते. तर मग बुद्धविहारामध्ये आपल्याला सत्य सांगितलं जातं, सत्य शिकवलं जातं. तर बुद्धविहारामध्ये आपण गेलं पाहिजे. मग बुद्धविहारामध्ये आपण फक्त पौर्णिमेला जावं असं काही नाही. बहुतेक वेळा लोक फक्त पौर्णिमा किंवा एखादा शुभ दिवस असेल तरच बुद्धविहारामध्ये जातात. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा बुद्धविहारामध्ये जाण्याचा प्रसंगच येत नाही. आज तर असं झालं की काहीतरी एखादं शुभ कार्य असेल, दुःखद कार्य असेल, त्या निमित्ताने तरी लोक बुद्धविहारामध्ये येतात. पण बुद्धविहार हे विकारांना हरवण्याचं ठिकाण आहे. बुद्धविहार हे आध्यात्मिक प्रगती करण्याचं ठिकाण आहे. बुद्धविहार हे आपल्याला चांगल्या प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कशी प्रगती करू शकतो ते शिकवण्याचं ठिकाण आहे. शील समाधी प्रज्ञेला पूर्ण करण्याचं ठिकाण आहे. तर तुम्ही जोपर्यंत बुद्धविहारात जात नाही तोपर्यंत तुम्हाला धम्म कसा समजेल? त्याकरिता तुम्हाला वारंवार बौद्धविहारामध्ये जावं लागेल. तो एक मार्ग आहे बुद्धविहारामध्ये जाणे, म्हणजे धम्म समजून घेण्यासाठी बुद्धविहारात जावंच लागेल. दुसरा मार्ग आहे भिक्षूंच्या संपर्कात जाणे. आपल्या समाजामध्ये जे आपले धर्मगुरू आहेत की ज्यांनी धम्मामध्ये खूप अभ्यास केला, ज्यांचं 10 वर्षाचं आयुष्य आहे धम्मामध्ये उपसंपदा घेऊन, ज्यांनी या धम्मकार्यामध्ये 20 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष घालवलीत, असे जे मोठे मोठे भिक्षू आहेत त्या भिक्षूंच्या संपर्कात जा. त्या भिक्षूंकडून तुम्ही धम्म शिका. भिक्षू हे तुमचे कल्याण मित्र असतात. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की कल्याण मित्राशिवाय धर्म कधी परिपूर्ण होऊ शकत नाही. तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला वाचता आलं, 2 ज्ञान तुमच्याकडे आलं तर आपल्याला धर्मगुरूची गरज नाही, तसं नाही. धर्मगुरू हा कल्याण मित्राचं काम करतो आणि तो आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून आपण भिक्षूंच्या संपर्कात नेहमी गेलं पाहिजे. ते कल्याण मित्र आहे. भिक्षूंकडे आपल्याला ज्ञान मिळतं. भिक्षू चांगल्या प्रकारे आपल्याला धम्माचं दान देतात. ते धम्माचं दान ग्रहण करून आपण बुद्धाला चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून भिक्षूंच्या संपर्कात नेहमी जा. तोही धम्माला समजून घेण्याचाच मार्ग आहे. तिसरा आहे तुम्ही बुद्ध साहित्याचा अभ्यास करा. जेवढं तुम्हाला त्रिपिटक वाचता येईल तेवढं वाचनाचा प्रयत्न करा. बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि धम्मग्रंथ त्यालाही चांगल्या प्रकारे वाचन करा आणि श्रुत प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा विकसित करा. ज्ञान वाचणे, ऐकणे, त्यावरती चिंतन मनन करणे आणि अनुभूतीच्या बळावर सत्यापर्यंत पोहोचणे, हे ज्ञानाचे 3 टप्पे असतात. तर ज्ञान आपण नेहमी घेत राहा. त्या ज्ञानाच्या द्वारे सुद्धा आपण धम्माच्या संपर्कात जाऊ शकतो. त्यानंतर आहे आपण आपल्या जीवनात शील या तत्वाचं पालन करा. कमीत कमी आपण पंचशील तरी पालन केलं पाहिजे. आपण उपासकात आपल्यासाठी पंचशील असतं, अष्टशील असतं.
तर कमीत कमी मी पंचशील तरी पालन करेल असं व्रत आपण केलं पाहिजे. आपण समाधीचा अभ्यास केला पाहिजे आणि आपली प्रज्ञा विकसित करण्यासाठी आपण दुःख, अनित्य, अनात्म या 3 गोष्टीचा बोध आपल्या चित्तात जागवला पाहिजे. आर्य सत्याला समजून आपण विपश्यना केली पाहिजे. आनापान, विपश्यना, साधना म्हणजे शील, समाधी आणि प्रज्ञा या मार्गाने जरी गेलात तर तुम्हाला धम्माशी चांगल्या प्रकारे स्पर्श होतो. एकदा तुम्हाला धम्माचा स्पर्श झाला तेव्हा तुमच्या चित्तामध्ये बुद्धही उत्पन्न होतात, धम्मही उत्पन्न होतात आणि संघही उत्पन्न होतात. त्याकरता तुम्हाला धारण करावं लागेल. जगामध्ये सगळ्या प्रश्नाची उत्तरं भगवान बुद्धाकडे आहेत. असं कोणताही प्रश्न नाही की त्या प्रश्नाचं उत्तर बुद्ध देऊ शकत नाही. जो व्यक्ती दुःखी आहे त्या दुःखाचं निवारण कशा कशा प्रकारे करता येईल संपूर्ण मार्ग भगवान बुद्धाकडे आहेत. फक्त आपल्याला बुद्धाच्या संपर्कात जावं लागेल. कायचे बुद्ध नाहीत तर धम्माच्या संपर्कात जावं लागेल आणि धम्माच्या संपर्कात जाण्यासाठी हे वेगवेगळे प्रकारचे मार्ग आहेत. ज्या दिवशी तुम्ही धर्माच्या संपर्कात जासाल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे धर्म कळेल आणि त्या धर्माचा अमृत समान चव तुम्ही चाकणार, त्या दिवशी तुम्हाला कळेल जगातली सगळ्यात मोठी मागणी गोष्ट तुम्ही प्राप्त केली. त्याला 3 रत्न म्हणतात. बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. आणि हे 3 रत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याने आपल्याला 14 ऑक्टोंबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी हे 3 रत्न आपल्याला दिलेले आहेत. आपण जगातले खूप पुण्यवान लोक आहात की गुरुच्या रूपामध्ये आपल्याला बुद्ध आणि पिताच्या रूपामध्ये आपल्याला बोधिसत्व प्राप्त झाले. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगण्याचा मी प्रयत्न करतो की आपण जास्तीत जास्त धम्माचा अभ्यास करा. जेवढा तुम्ही धम्माचा अभ्यास करणार तेवढं तुमचं चित्त धार्मिक बनेल. बुद्धविहारात जा, भिक्षूंच्या संपर्कात जा, शील, समाधी, प्रज्ञेचा अभ्यास करा, स्वतः पुस्तकं वाचा आणि आपली श्रुत प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा आणि भावनामय प्रज्ञा विकसित करा. तेव्हा तुम्ही धम्माशी संपर्कामध्ये जाणार आणि धम्माचा स्पर्श झाला तर तुमच्या चित्तामध्ये 3 रत्नाची उत्पत्ती होईल आणि तुम्ही जगातले सर्वात सुखी व्यक्ती बनणार. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये एवढं तुम्हाला सांगू इच्छितो आणि ते पूर्ण विराम देतो. आपलं सर्वांचं कल्याण हो. आपण सर्व सत्व, दुःखातून, भयातून, रोगातून मुक्त हो अशी सर्व प्राण्यांसाठी मंगलकामना, मंगलमैत्री व्यक्त करतो आणि ते पूर्ण विराम देतो. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं कल्याण.